साईबाबा जीवन कथा. जेव्हा साईबाबांनी 3 दिवसांसाठी केला शरीराचा त्याग. एकदा साईबाबांनी चक्क 3 दिवसांसाठी शरीर सोडलेलं होतं. एके दिवशी साईबाबांनी त्यांचे भक्त असलेल्या म्हाळसापतींना बोलावून घेतलं. जर मी 3 दिवसात परत आलो नाही तर माझं शरीर अमुक ठिकाणी दफन कर, असं त्यांनी म्हाळसापतींना सांगून ठेवलेलं होतं. 3 दिवस तुला माझ्या शरीराचं रक्षण करायचंय, असं त्यांनी म्हाळसापतींना सांगितलं आणि त्यांनी डोळे मिटले. हळूहळू त्यांची श्वसनक्रिया बंद झाली. शरीराची हालचाल थांबली. साईंचं निधन झालं असं अनेकांना वाटलं. वैद्य आणि डॉक्टरांनी त्यांना तपासलेही. मात्र म्हाळसापतींनी सगळ्यांना साईबाबांपासून दूर राहण्यास सांगितलं. साईंच्या शरीराचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं ते म्हणाले. यावर गावकरी म्हाळसापतींवर नाराजी झाले. 3 दिवस म्हाळसापतींनी साईबाबांचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन जागरण केलं. 3 दिवसांनी साईबाबांनी पुन्हा शरीर धारण केलं आणि सगळे गावकरी थक्क झाले. तर साई भक्तांमध्ये आनंद पसरला.